नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं ब्रँड डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा BDS या प्रश्नपत्रिकेतील गणित आणि बुद्धिमत्तांचे स्पष्टीकरण। मागील काही व्हिडिओमध्ये मी 2009 पासून 2018 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकेतील गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे स्पष्टीकरण तुम्हाला दिलेले आहे। जर त्यामध्ये तुम्हाला खरंच स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। आज आपण पाहणार आहोत हा दुसरा प्रश्नसंच आहे बघा BDSचा। यामध्ये 2019 पासून 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत। तर यामधील आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। चला तर बघू 2019 प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाचे स्पष्टीकरण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा, 8327 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती विचारले। स्थानिक किंमत विचारले। 8 म्हणजे बघू कुठे 8 आहे, इथं आहे। एकक, दशक, शतक, हजार। हजार स्थाने आहे म्हणून आपण 8 ला 1000 न गुणतो। 1000 न 8 ला गुणल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 8000। दुसरा प्रश्न आहे बघा, 3.1/2 रुपये अधिक 2 रुपये अधिक 1 रुपये बरोबर किती पैसे विचारले। प्रश्न अवघड आहे म्हणून गडबडून जायचं नाही। 3.1/2 म्हणजे काय तुम्हाला मी सांगितले आहे, हे 3 सोडून द्यायचं, फक्त 1/2 चा विचार केला तर आपल्याला माहिती आहे रुपयाची अर्धी किंमत म्हणजेच 1/2। म्हणजेच 1/2 म्हणजे आपण याला काय म्हणू, 50 पैसे किंवा 50 अर्धा रुपये असं म्हणू। पहिला आपण ह्या रुपयांची बेरीज करून बघू। बेरीज काय आहे बघा, मी तोंडी सांगते। 3 अधिक 2 अधिक 1 म्हणजे 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपये। 3 आणि 2 5, 6 रुपये झाले आणि हे 1/2 म्हणजे आपले 50 पैसे झाले। आता 6 रुपये म्हणजे किती झाले, 1 रुपये बरोबर 100 पैसे। मग 6 रुपये बरोबर आपले किती येणार, 600 पैसे येणार। आणि 1/2 चा आपण काढलेले नाही। 1/2 म्हणजे किती असणार आहे आपलं, 50 पैसे। मग आपण ह्या 600 पैशामध्ये हे 50 पैसे प्लस करणार आहोत। उत्तर आपलं काय येणार आहे, 650 पैसे। बघा लक्षात येते काय, 3.1/2 म्हणजे हे 3.5 रुपये झाले। 1/2 म्हणजे अर्धा रुपया, 3 अधिक अर्धा रुपया 3.5 रुपये आणि हे 2 रुपये 3.5, 4.5, 5.5 रुपये आणि हा 1 रुपये 6.5 रुपये। म्हणजेच ह्याला आपण म्हणतो 6 रुपये 50 पैसे। आपल्याला उत्तर 6 रुपये 50 पैसे असं ऑप्शन नाही आहेत। ऑप्शन कसे आहेत बघा, पैशामध्ये दिलेले आहेत। 575, 775, 625 आणि 650। आपलं उत्तर आलेलं आहे 650 पैसे, चौथा ऑप्शन बरोबर आहे। तिसरा बघा प्रश्न, रोहितने 184 धावा केल्या आणि विराटने रोहितपेक्षा 94 धावा कमी केल्या, तर विराटने किती धावा केल्या। विराटने किती 94 धावा कमी केलेल्या आहेत। कमी किंवा जास्त करू देत, पण आपल्याला काय करायचं आहे, अशा गणितामध्ये वजाबाकीच करायची आहे। मग 184 कुणाच्या धावा आहेत, रोहितच्या। विराटच्या धावा किती आहेत, 94 कमी केल्यात, पण त्यानं पूर्ण धावा किती काढल्यात आपल्याला काढायच्या आहेत। वजा करून बघू, 4 मधून 4 गेले 0, 8 मधून 9 जात नाही म्हणून ह्याला पण 18 समजणार। 18 मधून 9 गेले राहिले 9, हातच्या 1 परत 0 म्हणजे 90 धावा ह्या विराटने काढलेला असणार आणि 94 धावा ह्या रोहितपेक्षा त्यांना कमी काढलेल्या आहेत। 90 कुठं ऑप्शन आहे बघा, पहिला ऑप्शन आहे आपला बरोबर। चौथा बघा प्रश्न, 350 बरोबर दशके किती म्हटले। दशके म्हणजेच काय, 350 म्हटले। दशक म्हणून आपण याला 10 ने भागू। आता 10 ने याला भागू, 10 1 10, 10 3 30, राहिले 5 इथं, 10 5 50 म्हणजे 35 आपलं काय आलं, दशक आलं। 35 दशक हे उत्तर येणार। उत्तर बघू कुठं आहे, चौथा ऑप्शन आहे बघा 35। पाचवा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीतील आयतांची संख्या किती ते सांगा म्हणले। आयतांची संख्या काढायची, असे आकृती दिली असता आपण काय करणार, किती आकृती आहेत बघू पहिला, 1 2 3 4। मग यांची काय करणार आपण, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज करायची। 3 आणि 3 6 आणि अधिक 4 10 म्हणजे आकृती आयतांची संख्या किती असणार आहे, 10 असणार आहे बघा। पुढचा प्रश्न आहे 6वा बघा, 29 गुणिले 32 बरोबर 32 गुणिले चौकोन, तर चौकोन बरोबर किती। अशा गणितात सांगितलेले आहे। अशी गणित आपल्याला भरपूर झालेले आहेत। यांचा गुणाकार करून, या दोन संख्यांचा गुणाकार करून जी संख्या येते तीच संख्या इथं आपल्याला वापरायची आहे। इथं उलट फक्त करायचं असतं, 32 गुणिले 29 म्हणून 29 चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे। बेरीज करा म्हटले बघा, 497 अधिक 501। इथंच मी बेरीज तोंडी करते बघा, काय मांडणी करायची गरज नाही, पण तुम्ही करताना उभ्या मांडणीनंच गणित मांडूनच करायचं आहे। 7 आणि 1 8, 9 अधिक 1 0 9 आणि 5 आणि 4 9 म्हणजे 900
98, 998 दुसरा ऑप्शन आपला येणार आहे. 8वा बघा, अपूर्णांक ज्याचा 36 अंश छेद 25 आहे तो डॅश डॅश लिहितात. म्हणजे अंश आपल्याला किती पाहिजे? 36. 36 अंश ह्या दोन ऑप्शनमध्ये आहे बघा, पहिल्या आणि तिसऱ्या. आणि छेद 25 मात्र पाहिजे. छेद 25 कुठं आहे? इथं आहे, इथं 27 आहे. म्हणजे पहिला ऑप्शन आपला बरोबर असणार आहे 36 अंश छेद 25. 9वा प्रश्न बघू. खालील पर्यायापैकी कोणती संख्या विषम संख्या नाही असं विचारले. इथं आहे का नाही हे शेवटी पहिला दिलेलं असतं, हे बघून मगच उत्तर गोल करायचं आहे. पहिला ऑप्शन आहे 2461. 1 आहे म्हणजे ही विषम संख्या आहे. 3489 9 आहे म्हणजे ही पण विषम संख्या आहे. 5225 इथं 5 आहे म्हणजे 1, 9 आणि 5 ह्या एकक स्थानी आहेत म्हणून ह्या तिन्ही संख्या विषम संख्या आहेत. आपल्याला नाही कुठली शोधायची आहे? 6402. 2 म्हणजे समसंख्या आली म्हणून हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 10वा बघा, 258 ही संख्या अक्षरामध्ये लिहा म्हटले. 3 अंकी संख्या दिसते, शेमध्ये असणार 285. 85 आहे का? 58 दिसते, 257 नाही आहे, 528 हाही नाही आहे, यापैकी नाही. म्हणजे 258 हा आपला ऑप्शनच इथं नाही आहे म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे, यापैकी नाही. पुढचा बघा प्रश्न. जर 2 हा अंक सहस्त्रस्थानी आहे, 5 हा अंक एकक स्थानी आणि 7 हा अंक शतक स्थानी असेल तर ती संख्या कोणती म्हटले. संख्या बघू आपण. सहस्त्रस्थानी आपण मांडू, नेहमी मांडतो तसं एकक, दशक, शतक आणि हजार. पहिला काय आहे बघा, 2 हा अंक सहस्त्रस्थानी म्हटले. सहस्त्र म्हणजेच 1000, 2 हा अंक सहस्त्रस्थानी. 5 हा अंक एकक स्थानी दिला आहे, परत 7 हा अंक शतक स्थानी दिला आहे. इथला अंक दिलेला नाही म्हणजे इथं काय असणार आहे? 0 असणार आहे. म्हणून 2705 ही आपली संख्या तयार होते. 2705 चौथा ऑप्शन आहे बघा, तो बरोबर असणार आहे. 12 बघा, 20 ते 26 मधील विषम संख्यांची बेरीज काढायची आहे. विषम संख्यांची बेरीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणतीही संख्या असेल तर ती विषम संख्या असणार आहे. तर 26पर्यंत काढायची आहे. मग आपण कसं काढणार? 20 पासून 26पर्यंत. 20 ही काय समसंख्या झाली. 21 येणार, परत 22 नाही, 23 येणार, 24 नाही, 25 येणार, 26 ही समसंख्या आहे म्हणून आपल्याला 26पर्यंतच काढायचे आहेत. म्हणून ह्या 3च संख्यांची बेरीज आपल्याला करावी लागणार. 5 आणि 3 8 आणि 1 9, 2 2 4 आणि 6 म्हणजे 69 ही आपली उत्तर आलेले बेरीज. तिसरा ऑप्शन आहे बघा. 13वा प्रश्न आहे. 4 वर्ष बरोबर किती महिने म्हटले. वर्ष दिलेले आहेत, महिने काढायचे आहेत. इथं अशा प्रश्नामध्ये काय करायचं? 1 वर्ष बरोबर किती असतं? आपले 12 महिने असतात. मग आपल्याला किती वर्षांचं काढायचं आहे? 4 वर्षांचं. गुणुले 4 करायचं, काही अवघड नाही आहे. 4 दुनी 8, 4 एके 4, 48 महिने आले आपले. किती आले? पहिलाच ऑप्शन आहे 48 महिने. 14वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या ही 1899ची लगतची पुढील संख्या आहे. आता 1899 मध्ये पुढची संख्या काढताना काही विद्यार्थी गडबड करतात. तेव्हा काय करायचं? आपल्याला इथं 1900 येते, 2000 येते का 1890 येते का 91 येते ही संख्या समजत नाही म्हणून लगतची म्हटले ना, म्हणून आपण काय करणार? याच्यात +1 करणार. पुढची काढायची आहे म्हणजे +1 करणार. म्हणून आपण 1899 मध्ये +1 केलं तर आपलं उत्तर काय येते बघू. 9 अधिक 1 10, परत 9 अधिक 1 10, परत 8 आणि 1 9 आणि 1 1900 उत्तर आले बघा. चौथा ऑप्शन आहे. अशा प्रश्नामध्ये गडबडून जायचं नाही. फक्त पुढची असेल तर +1 करायचं, मागची काढायला सांगितले तर -1 किंवा -1 करायचं. पुढचा प्रश्न आहे बघा. किती पैसे म्हणजे बरोबर 8.25 रुपये होतील म्हटले. किती पैसे बरोबर काढायचे आपल्याला. आता 8.25 रुपये म्हणजे मी तुम्हाला सांगितले सव्वा कशाला म्हणतात, परत साडे कशाला म्हणतात आणि पाऊण कशाला म्हणतात. तर मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं होतं बघा. सव्वा म्हणजे काय असतं? आपलं पावभाग असतो. आणि साडे म्हणजे काय असतं? हा आपला अर्धा भाग असतो. आणि पाऊण म्हणजे पाऊण भाग. लक्षात आलं. आता 8.25 रुपये म्हटले, सव्वा म्हणजे पावभाग म्हणजे 8चा पावभाग असणार आहे तो. आता आपल्याला कसं काढायचं? 8.25 रुपये म्हटले म्हणजे 8 रुपये आणि पाव पैसे आहेत. इथं पाव पैसे म्हणू आपण. मग 8 रुपये बरोबर किती असणार? 800 पैसे. आपल्याला ऑप्शन कशात आहेत बघा? पैसेमध्येच आहेत. त्यामुळे आपण पैशात रूपांतर करू. 8.25 रुपये म्हणजे 8 रुपये आणि पाव पैसे. मी सव्वाचं पाव सांगितलं तुम्हाला. सव्वा म्हणजे पावभाग झाला तो. 1 आणि पावभाग लक्षात ठेवा. 1 आणि पावभाग. मग 8 रुपये बरोबर 8.25 म्हटले म्हणून 8 रुपयेचे 800 आणि पावभागाचे किती असणार आहेत? रुपयाचा पावभाग हा 25 असतो. इथं आपण पैशात रूपांतर केले म्हणजेच 825 पैसे हे आपलं उत्तर येणार.
8.25 रुपये म्हणजे 825 दुसरा ऑप्शन आहे बघा. 16वा प्रश्न आहे 684 वजा चौकोन बरोबर 373 तर चौकोन बरोबर किती. आता 684 मधून किती वजा करावे हे काढण्यासाठी आपण काय करणार, 684 मधून पुढचे दिलेले उत्तर आपण वजा करून बघू. 4 मधून 3 गेले 1, 8 मधून 7 गेले 1, 6 मधून 3 गेले राहिले 3, 311 येणार. म्हणजे 684 मधून 311 ही जर संख्या वजा केली तर आपलं उत्तर 373 येणार. लक्षात येते. 17 बघा 2 लिटर आणि पाऊण लिटर म्हणजे किती मिलीलिटर म्हटले. मिलीलिटर काढायचं आहे. पहिला 2 लिटरचं काढू आपण. 2 लिटर बरोबर काय असतं, 2000 मिलीलिटर झालं. 2 लिटरचं 2000 आणि पाऊण लिटर म्हणले. पाऊण लिटर म्हणजे 1000चा पाऊण भाग. 1000चा पाव भाग हा 250 म्हणजे 250 मिली आला. अर्धा भाग हा 500 मिली आला आणि पाऊण भाग हा 750 मिली येतो. म्हणजे यांची बेरीज करायची आहे. 2 लिटरचं मी काय काढलं, 1 मिलीलिटर बरोबर 1000 मिली म्हणून 2 लिटरचं 2000 मिली आणि पाऊण लिटरचं म्हणजे 750 मिली. मग आता यांची बेरीज करू आपण. 2750 मिली हे उत्तर येणार बघा आपलं. 2750 म्हणजे 2750 मिली. चौथा ऑप्शन आहे तो बरोबर येणार. 18 बघा प्रश्न. जर 217 ही संख्या 352 मध्ये मिळवली तर तुमची उत्तर काय येईल. तर मिळवली म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, 217 अधिक काय करायचं आहे, 352 करायचं आहे. उत्तर बघू. 569 येतं. जरा फास्ट होते, मी गणित करते, फक्त लक्ष देऊन तुम्ही समजून घ्या. 217 अधिक 352 काय येणार आपलं उत्तर, 569. पहिलाच ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 19 बघा. दिलेल्या अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, ज्याचा अंश मोठा. आता इथं बघू पहिला ऑप्शन 97/79 आहे. आता छेदापेक्षा अंश मोठा आहे का, इथे तर दिसतो कारण 79पेक्षा 97 मोठा आहे. दुसरा बघू 31/19 म्हणजे 19पेक्षा 31 अंश हा मोठा आहे. तिसरा बघू 103/67 67पेक्षा इथं देखील 103 हा अंश मोठा आहे. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन अंशाधिक आहेत. चौथा ऑप्शन सर्व पर्याय बरोबर म्हणजे हे सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 20 बघा. 6083 ही संख्या अंकात लिहा म्हणले. 6000 आहे म्हणजे 4 अंकी, इथं 3 अंकी आहे, इथं 5 अंकी आहे. ह्या 2 ऑप्शनचाच विचार करायचा आहे आपल्याला. 6083 पहिलाच ऑप्शन बघू. 6083 इथं पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. 21 बघा. 9205 ही संख्या अंकामध्ये लिहा म्हटले. आता 4 अंकी आहे. 9025 9025 नाही, इथं 9000, इथं 200 आहे. 9250 50 आहे का, नाही 5 दिसते फक्त. 9502 500 आहे का, 200 आहे, नाही 9205 9205 हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 22वा बघा. 4.5 बरोबर किती मिनिट म्हणले. 4.5 तास बरोबर किती मिनिट. कसं काढणार आहे आपण बघा. 4.5 तास म्हटले. आता 4.5 तास म्हणजे आत्ताच मी सांगितलं, पाव म्हणजे सव्वा म्हणजे पाव, साडे म्हणजे अर्धा. तर 4.5 तास म्हणजे काय करायचं, पहिली स्टेप काय येणार आपल्याला, इथं काय काढायला सांगितलेत आपल्याला, मिनिट काढायला सांगितले. पहिली स्टेप येणार आपली काय की 4.5 म्हटले म्हणून 4 आणि अर्धा 4 आणि अर्धा तास बरोबर काय असणार आहे, ह्याची पहिला किंमत काढू. आता 4 तास आले हे आपले. 4 तास आणि अर्धा तास म्हणजे 4.5. मग 4 तासाचे काय येणार, 1 तास बरोबर किती मिनिट असतं, 60 मिनिट असतं. त्याच्यानंतर आपल्याला 4 तासाचं काढायचं आहे म्हणून 60 गुणुले 4 करणार. 4 0 0 4 सक्क 24 240 मिनिट ही आपली 4 तासाची आलेली आहेत. अजून अर्ध्या तासाची काढायची आहेत. अर्ध्या तासाची किती असणार, एका तासामध्ये 60 मिनिट असतात. मग अर्ध्या तासामध्ये आपल्याला किती असतात, 30 मिनिट असतात. यांची बेरीज करायची. 4 आणि 3 7 270 मिनिट हे आपलं उत्तर येणार. लक्षात येते का बाबा. 4.5 तासाचं मी काय केलं, पहिला 4 तास आणि अर्धा तास म्हणजे 4.5 तास. आता पहिला 4 तासाचं काढून घेतलं. एका मिनिटाची 60 मिनटं म्हणून 4 तासाची 240 मिनटं आणि अर्ध्या तासाची जी होतात ती 30 मिनिट ही प्लस केलीत मी ह्याच्यात आणि याचं उत्तर आपलं 270 मिनिट आलं. तिसरं ऑप्शन आहे बघा 270 मिनिट. 23वा प्रश्न बघा. 7000 ग्राम बरोबर किती किलोग्राम. आता 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्रॅम असतं. मग 7000 ग्रॅम म्हणजे काय येणार, 7 किलोग्राम. खूप सोपं आहे, पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. 24 बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येमध्ये 7 हा अंक शतक स्थानी आलेला आहे.
शतक स्थानी म्हणजे कोणत्या? तिसऱ्या स्थानी एकक दशक शतक. इथं बघू एकक दशक शतक नाही, एकक दशक शतक इथं पण नाही, एकक दशक शतक इथं पण नाही आहे. एकक दशक शतक म्हणजे शतक स्थानी 7 हा अंक आलेला आहे. चौथा ऑप्शन 9725 हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 25 बघा, गुण्य गुणुले बरोबर चौकोन बरोबर गुणाकार. तर चौकोन बरोबर किती म्हटले. आता इथं काय असणार आहे? गुणनेला आपण काय करतो? गुणकने गुणतो, त्याला आपण गुणाकार म्हणतो. एखाद्या वेळेस म्हणजेच काय, 5 गुणुले जर 6 केलं तर 5 हे गुण्य असेल तर 6 हे काय असतं? गुणक असतं. आणि येणारा गुणाकार 30 हा आपला गुणाकार असतो. लक्षात येते काय बघा? गुण्य गुणक गुणाकार म्हणून गुण्य गुणुले गुणक येणार. चौथा ऑप्शन हा बरोबर असणार आहे. 26 बघा, खालीलपैकी कोणती संख्या विस्तारित रूपामध्ये 700 अधिक 8 अशी लिहितात. आता ह्यांची जर बेरीज केली आपण तरी आपल्याला संख्या मिळणार. आणखीन एक पद्धत म्हणजे विस्तारित रूप कसं असतं? 700 दिले आणि डायरेक्ट एकक स्थानच्या अंकाची किंमत दिली. ही शतक स्थानच्या अंकाची किंमत आहे, दशक स्थानच्या अंकाची किंमत दिलेली नाही. म्हणजे आपल्याला तिथं संख्या काय असणार आहे? 0 असणार आहे. 700 अधिक 8 केलं तर आपल्याला उत्तर देखील येतं 708. म्हणजे विस्तारित रूप कोणती संख्या येणार आहे आपली? 708 तिसरा ऑप्शन येणार आहे. तरी देखील लक्षात घ्या, याचं विस्तारित रूप खरं कसं असणार आहे? 700 अधिक 0 अधिक 8. म्हणजे 8 ही एकक स्थानच्या अंकाची किंमत आहे, पण 0 ही दशक स्थानची आहे. हे विस्तारित रूप बरोबर असणार आहे, ते लक्षात ठेवा. 27 बघा, दिलेली आकृती कोणती आहे ते ओळखायचे आहे. ABCD दिलेले आहे. चौरस, त्रिकोण, आयत, चौकोन. चौकोन कसं असतं? चौकोनाच्या चारही बाजू समान असतात. चौरस त्रिकोण हा नाही आहे, आयत देखील नाही आहे. म्हणजे चौरस हा आपल्या आकृतीची चौरस हा आपला ही आकृती आपली आहे. 28 बघा, 468 अधिक 321 बरोबर करायचे. उभ्या मांडणीनं करायचे. मी तोंडी करते बघा. 8 आणि 1 9, 6 आणि 2 8 म्हणजे 89 आणि हे 4 आणि 3 7, 789. दुसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 29 बघा, लहानात लहान 3 अंकी विषम संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या यांची बेरीज. तर लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती पहिला बघू. लहानात लहान 3 अंकी संख्या 100 आहे, पण आपल्याला कोणती घ्यायची आहे? विषम संख्या सांगितली आहे म्हणून आपल्याला 101 घ्यावी लागणार. ही लहानात लहान विषम संख्या झाली. आणि मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या. पहिला मोठ्यात मोठी संख्या 2 अंकी कोणती? 99 येते. 99 येते पण ती विषम संख्या आली. इथं समसंख्या काढायला सांगितली. आता इथं आपल्याला संख्या बघा उलट सुलट दिलेत. इथं समसंख्या आपली 3 अंकी समसंख्या 3 अंकी समसंख्या येते 100, पण विषम विचारले. इथं आपली विषम संख्या 99 येते, पण इथं सम विचारले. पण मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या कोणती येणार आपली? 99 येणार. यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 9 आणि 10 200 म्हणजे 101 अधिक 99 किती येणार? आपलं उत्तर 200 येणार आहे. 30 बघा, 150 पैसे अधिक 225 पैसे अधिक 600 पैसे बरोबर रुपये काढायला सांगितलेत. यांची बेरीज करायची. उभ्या मांडणीनं मी तोंडी करते बघा. 100 आणि हे 200, 100 आणि हे 200, 300 झाले आणि हे 600 900 झाले. हे 950, 950 आणि 25 975. मग 975 माझे काय उत्तर आलं? तुम्ही जर मांडणी केला, उभ्या मांडणीनं जर बेरीज केला तर उत्तर तुमचं हेच येणार आहे. मग मी याला काय काय म्हणू शकते? 975 पैसे पण म्हणू शकते, 9 रुपये 75 पैसे म्हणू शकते. पहिला ऑप्शन बघू, 925 पैसे आहे. आपलं उत्तर 975 आलेलं आहे. दुसरा आहे बघा 9.304. आता 3/4 म्हणजे मी शिकवलेलं आहे तुम्हाला. 1/2 म्हणजे अर्धा, 1/4 म्हणजे पाव आणि 3/4 म्हणजे पाऊण. 9 रुपये आणि पाऊण पैसे म्हणजे 975 पैसे. आपल्याला काय आलं आहे? विचारले उत्तर कशात? रुपयात. 9.304 हा ऑप्शन आपला येतो आहे. तरी देखील पुढचे ऑप्शन बघू. 9.104 म्हणजे हे 9.25 रुपये झाले, कारण की हा पावभाग झाला. 9 रुपये आणि पावभाग म्हणजे 9.25 रुपये, 9.25 रुपये आणि 975 पैसे. आपलं उत्तर इथं 975 पैसे आलेलं आहे. यांची बेरीज केल्यानंतर 975 पैसे येतं. म्हणून मुलं लगेच काय करतात? उत्तर आले हे चौथा ऑप्शन लिहून जातात. पण विचारले काय? रुपये विचारलेत ना, म्हणून आपण दुसरा ऑप्शन लिहिणार आहे 9.304. 31 बघा, खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये 30 दिवस आहेत? आता सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे 30 महिन्यांचे दिवस तुम्हाला पाठ असणे गरजेचे आहे. सप्टेंबर महिन्यात 30 दिवस, फेब्रुवारी महिन्यात 28, एप्रिल महिन्यात देखील 30 दिवस असतात. मग आपले चौथा ऑप्शन आहे पर्याय 1 व 3. म्हणजे 1 आणि 3 याच्यात जर 30 दिवस आहेत तर पर्याय आपला चौथाच बरोबर येणार आहे. 32 बघा, सोबतच्या आकृतीतील
किती भाग छायांकित न केलेला आहे म्हटलं. न केलेला म्हणजेच न रंगवलेला. बघू आपण पहिला सगळे भाग 1 2 3 4 1 2 3 4 त्रिकम 12 भाग एकूण आहेत. आता छेदामध्ये बघू 12 भाग, इथं 5 7 7 आहेत म्हणजे हाच ऑप्शन असणार आहे. तरी देखील आपण बघू छायांकित न केलेला म्हटले 1 2 3 4 5 6 7 म्हणजे काय आहे 7 भाग न केलेला भाग आहे. आता इथं कुठं आहे का बघा, ऑप्शनच नाही आहे. 5/12 दिसतं. छायांकित न केलेला म्हणजेच न रंगवलेला. मग हे 5 भाग रंगवलेले दिलेले आहेत आपल्याला. ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत. इथं 12/7 आहेत. आपल्याला 7/12 पाहिजे होतं. इथं ऑप्शनच नाही आहे. म्हणून आपलं अशा वेळेस आपण समोर टीचर असतात, टीचरांना विचारायचं, मग ऑप्शन कोणता तो गोल करायचा आहे. 33वा प्रश्न बघा, जर 1 ही संख्या मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येत मिळवली तर तुमचे उत्तर येणारी संख्या कोणती असेल म्हणले. 1 ही संख्या मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती आपली, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999. याच्यामध्ये 1 मिळवायचं आहे. 9 + 1 10, परत 9 + 1 10, परत 9 + 1 10 म्हणजे 1000 उत्तर येतं. 3 अंकी संख्येत मिळवली, एक संख्या ही मिळवली की आपली तिसरा ऑप्शन 1000 उत्तर येतं. 34 बघा, खालीलपैकी 3 अक्ष असणारी आकृती कोणती म्हणले. 3 अक्ष म्हणजे काय, अक्ष म्हणजेच बाजू. आता इथं बघा याला 3 बाजू आहेत, त्याला 1 2 3 4 5 बाजू आहेत. ह्याला तर बाजूच नसतात, याला 1 2 3 4 बाजू आहेत. 3च अक्ष विचारले म्हणून त्रिकोणाला 3 अक्ष 3 बाजू असतात म्हणून पहिला ऑप्शन बरोबर. 35 बघा, एका सफरचंदाची किंमत 17 रुपये असेल तर 9 सफरचंदाची किंमत किती. एकाची दिले, जास्तची काढायची आहे. 17 × 9 करायचं आपण, 153 आपलं उत्तर येणार आहे. 36 बघा, 300 - 199 बरोबर किती करायचं आहे, उत्तर काढायचं आहे. 300मधून 199 गेलो, तर ह्याच्यामध्ये 1 ॲड केलं तर 200 होतात म्हणजे राहिले 100 आणि 101 उत्तर आपलं येतं. तुम्ही उभ्या मांडणीने वजाबाकी करून बघा, उत्तर 101च येणार आहे. 37 बघा, 517 ही संख्या अंकामध्ये लिहा म्हटले. 500 आहे, 3 अंकी आहे, 571 570 517 आणि ही 5 अंकी नाही आहे. तिसरा ऑप्शन असणार आहे आपला 517, हा ऑप्शन बरोबर असणार आहे. 38 बघा, 525 सेमी बरोबर किती मीटर म्हटलं, किती मीटर काढायचं आहे. आता 525 म्हणजे 5 मीटर आणि 25 सेमी असं आहे. आता 25 सेमी म्हणजे हा काय लक्षात आलं पाहिजे तुमच्या लगेच, 1 मीटर बरोबर 100 सेमी. मग 100 सेमीचा पावभाग हा 25 असतो. पावभाग म्हटलं मी, त्यामुळे लक्षात घ्यायचं. पहिला ऑप्शन बघू, 5.1/4 मीटर आहे का बघा. 5 म्हणजेच 500 आणि 1/4 म्हणजेच 25 सेमी. हा ऑप्शन आपला बरोबर आहे. तरी देखील पुढचे ऑप्शन बघू, 5.1/2 हा 550 मीटर येणार. 5.3/4 मीटर हा 575 मीटर येणार. आणि 4.3/4 म्हणजे हा 475 मीटर येणार. आपला ऑप्शन कुठला आहे, 525. 1/4 म्हणजे 25 भागाला, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर. 39 बघा, 3597 या संख्येतील 3 7 आणि 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती विचारले. 3 7 आणि 9, 3ची स्थानिक किंमत किती येणार आपल्याला लक्षात येतं 3000. परत 7ची स्थानिक किंमत आणि 9ची किती येणार 90 आणि 7ची 7च येणार. यांची बेरीज करायची आपल्याला, किती येते बघा 3097 उत्तर येणार आहे. तिसरं ऑप्शन आहे. लक्षात येते ना बेरीज कशी करायची. एकक दशक शतक स्थानची स्थानिक किंमत तुम्हाला शिकवलेलं आहे. 40 बघा, 75 या संख्येच्या लगतच्या अगोदरच्या व लगतच्या नंतरच्या समसंख्यांची बेरीज. तर लगतच्या म्हणजे अगोदरची म्हणजे पाठीमागची, नंतरची म्हणजे पुढची संख्या. आता समसंख्यांची बेरीज सांगितली म्हणून 75च्या अगोदरची समसंख्या 74 येणार आणि 75 नंतरचे 76 येणार. यांची बेरीज करायची आहे. 14 आणि 15 म्हणजे 150 150 उत्तर येणार. दुसरा ऑप्शन आहे. 41 बघा, 4067 ही संख्या अक्षरामध्ये लिहा. एकक दशक शतक हजार म्हणजे 4 अंकी संख्या आहे. 467 नाही, 467 नाही, 4067. तिसरा ऑप्शन आपला बरोबर आहे बघा. 4076 हा नाही आहे. 4067 म्हणजे तिसरा ऑप्शन बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 3303 ही संख्या अंकामध्ये लिहा म्हणले. 3303 बघा, 1000 म्हटले, ही तर खूप मोठी आहे. 3033 आहे. इथं ही 5 अंकी आहे. आपल्याला 1000 म्हणजे 4च अंकी पाहिजे. 3303 3303 म्हणताना आपण या अंकावर बोट ठेवून म्हटलं की लक्षात येतं 3303. चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 43 बघा, 1204 आणि 3 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज. 1204 आणि 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती,
100 येते. विषम सम विचारले नाही, फक्त 3 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज करायची आहे आपल्याला. 1304 येते बघा. 1304 पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आलेला आहे. 44 बघा, 50 पैशाची किती नाणी बरोबर 18 रुपये एवढी रक्कम तयार करतील. आता आपल्याला असे प्रश्न मागच्या 2 प्रश्नपत्रिकामध्ये झालेले आहे बघा. 18 रुपये जे रुपये विचारलेत त्यांचे पहिला पैशामध्ये रूपांतर करायचे, कारण की प्रश्न काय आहे 50 पैशाची किती नाणी विचारलेत ना. मग पहिला आपण 18 रुपये बरोबर काय करायचं आहे पैशात रूपांतर करायचे. 18 रुपयाचे पैशात रूपांतर केल्यानंतर काय उत्तर येणार 1800 पैसे येणार. याला आपल्याला काय करायचं आहे 50 पैशांची नाणी विचारलेत म्हणून आपण 50 बघायचं. ही 0 गेली, ही 0 गेली. 5 एके 5, 5 त्रिक 15, राहिले 3, 5 सक्क 30 म्हणजे 36 हे आपलं काय झालं 36 नाणी. 50 पैशाची 36 नाणी जर घेतली तर आपल्याला 18 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. चौथा ऑप्शन आहे बघा आपला तो बरोबर असणार आहे. 45 बघा, एका वहीचे वजन 30 ग्रॅम आहे तर अशा 7 वह्यांचे वजन किती ग्रॅम असेल. एका वहीचं दिले 7चं काढायचं आहे. 7 त्रिक 21 210 आणि ही 0 म्हणजे 210 ग्रॅम विचारले म्हणून 210 ग्रॅम हे उत्तर असणार आहे. तिसरा ऑप्शन. 46 बघा, 496 वजा 375 शाब्दिक गणित आहे, फक्त व्यवस्थित वाचायचं आणि वजाबाकी करायची. 496 म्हटले आणि वजा किती आहे 375. यांची वजाबाकी करू. 6मधून 5 गेले राहिले 1, 9मधून 7 गेले राहिले 2, परत 4मधून 3 गेले राहिले 1. 121 उत्तर येतं. चौथा ऑप्शन आपला बरोबर आहे बघा. 47 बघा, खालीलपैकी कोणता अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहे. छेदाधिक म्हणजे छेद मोठा पाहिजे. 14/9 14पेक्षा 9 हे लहान आहे. 3.2/7. आता अशा अपूर्णांकाचं काय करायचं यांचा गुणाकार आणि हे प्लस करायचं. छेदाचा आणि इथल्या पूर्णांकाचा गुणाकार आणि अंश प्लस करायचा नेहमी. 7 त्रिक 21 22 21 आणि हे 2 23/6 येतं. तरी देखील हा याचा छेद मोठा येत नाही. पुढचा बघू 16/27 16पेक्षा 27 छेद मोठा आहे. 19/17 17पेक्षा अंश मोठा आहे. आपल्याला छेदाधिक काढायला सांगितले म्हणून 16/27 हा तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे, कारण इथे छेद मोठा आहे. 48 बघा, मारियाकडे 20 रुपयाच्या 7 नोटा व 50 रुपयाच्या 5 नोटा आहेत. तिच्याकडे एकूण किती रक्कम आहे विचारले. अशा वेळेस काय करायचं 20 रुपयाच्या किती नोटा सांगितलेत 7 सांगितलेत. 20 गुणुले 7 करायचं आणि किती आहे 50 रुपयाच्या 5 नोटा. मग 50 गुणुले 5 करायचं. ह्याचं उत्तर किती येणार 140 येणार आणि ह्याचं किती येणार 250 येणार. मग यांची बेरीज आपण परत करायची आहे. 250 अधिक 140 किती येणार 390 रुपये येणार. म्हणजे काय काय केलं बघा मी 20 रुपयाच्या 7 नोटा होता यांचा गुणाकार केला. 50 रुपयाच्या 5 नोटा म्हणून यांचा गुणाकार. ह्या दोघांचा गुणाकार करून येणाऱ्या उत्तराची बेरीज केली मी. बेरीज केल्यानंतर त्याचे उत्तर 390 रुपये हे ऑप्शन आपला आलेला आहे. 49 बघा, पाणी वाहून नेणाऱ्या प्लास्टिकच्या पाईपचा आकार कसा असू शकतो. झालेला आहे प्रश्न हा. चौरस, आयत, शंकू, लंबवृत्तचित्ती. पाईप कशी असते लंबवृत्तचित्ती या आकारासारखी असते. 50 बघा, जून महिना अधिक जुलै महिना अधिक नोव्हेंबर महिना बरोबर किती दिवस. आता असं कसं हे गणित आहे खूप मुलं विचार करून गडबडून जातात, पण अशा गणितामध्ये सोपं काय आहे बघा. जून महिना म्हणजेच काय या महिन्यांचे एकूण दिवस आपल्याला इथं घ्यायचे आहेत आणि त्यांची बेरीज करायची आहे. आता जून महिन्याचे दिवस किती 30 असतात. जुलै महिन्याचे 31 असतात आणि नोव्हेंबर म्हणजेच त्याचे देखील 30 दिवस. एकूण किती दिवस झाले बरं 91 दिवस. आपल्याला दिवसच विचारलेत. जून महिन्याचे 30, जुलै महिन्याचे 31 आणि नोव्हेंबर महिन्याचे 30 दिवस. एकूण 91 दिवस आले. पण आपल्याला बघा 91 दिवस 91 आठवडे 13 आठवडे सांगता येत नाही. 91 आठवडे काही वेळा गडबडून तुम्ही लिहून जाता, पण असं लिहायचं नाही. काय विचारले ते बघायचं. आठवडे विचारलेत का दिवस. मग आपल्याला दिवस विचारलेत म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहिलेलं आहे 2019 या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाचे स्पष्टीकरण. तुम्हाला जर खरंच हे स्पष्टीकरण माझं आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.